या राज्यामध्ये कुठल्याही संस्थेला आरोग्य, शिक्षण, वैद्यकीय कारणास्तव आपण लीजवर भूखंड देत असतो। खरं तर त्यामध्ये कुठलाही पक्ष, जात, धर्म, पंथ आपण पाहत नाही, कुठल्या व्यक्तीचाही पाहत नाही। महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या हिताकरता जे काही शैक्षणिक आरोग्य प्रयोजन असेल त्या प्रयोजनात आपण जातो आणि ज्या भागात ते त्या ठिकाणी जो प्रयोजन ते करणार असाल त्या भागातली आवश्यकता, त्या भागातली त्या ठिकाणी मागणी काय असेल त्याच्या आधारावर आपण संस्थांना विनंती करतो, संस्था आम्हाला विनंती करतात। कितीतरी वेळा राज्य सरकारने चांगल्या संस्थेला बोलवून जागा दिल्या, त्याला सांगितलं की तुम्ही शैक्षणिक प्रयोजन करा, वैद्यकीय प्रयोजन करा। त्यामुळं या राज्याच्या जनतेकरता, शिक्षणाकरता, आरोग्याकरता जर एखादी जागा दिली असेल तर मला वाटतं त्यामध्ये काही गैर नाही। काँग्रेसच्या नावाजलेल्या मोठ्या संस्थांना सरकारने हजारो भूखंड या ठिकाणी दिले आहेत आणि त्यामुळं हा काही जो प्रयोजन आहे तो वैद्यकीय आणि शिक्षण असेल तर त्या ठिकाणी जागा देता येतं। अनेक महसूलच्या जागा आम्ही रोज देतो आणि त्यामुळं मला वाटतं केवळ काँग्रेस पार्टी याच्यात राजकारण करत आहे।